कोण? 5 पांडव आणि द्रौपदी. सगळ्यात पहिल्यांदा पतन द्रौपदीचं झालं. सगळ्यात पहिल्यांदा पतन कोणाचं झालं? द्रौपदीचं झालं. काय कारण आहे द्रौपदीचं पतन व्हायचं? द्रौपदीचे 5 पती असताना द्रौपदी अधिक प्रेम अर्जुनावरती करायची, म्हणून द्रौपदीचं सगळ्यात पहिल्यांदा पतन झालं. त्याच्यानंतर नकुलाचं पतन झालं. नकुलाचं का पतन झालं? तर नकुलाला आपल्या रूपाचा अभिमान होता, म्हणून त्याचं पतन झालं. अभिमान कुठलाच कामाचा नसतो, रूपाचा नसतो, द्रव्याचा नसतो, ऐका, विद्येचा नसतो. अभिमान कुठलाच कामाचा नसतो. नकुलाचं पतन का झालं? तर नकुलाला रूपाचा अभिमान झाला. नकुल दिसायला चांगला होता, म्हणून त्याचं पतन झालं. हे महाभारतानं सांगितलं. नंतर सहदेवाचं पतन झालं. का? तर सहदेव ज्ञानी होता, ऐका, ज्ञान भरपूर होतं, म्हणून ज्ञानाचा अहंकार झाला, त्याचं पतन झालं. त्याच्यानंतर अर्जुनाचं पतन झालं. अर्जुनाचं का पतन झालं? तर अर्जुनाला धनुर्विद्येचा अभिमान झाला. अर्जुन म्हणायचा माझ्यासारखा धनुर्धारी जगतामध्ये कोणी नाही. लक्षात यायले का? आपल्याकडे काहीच नाही तर एवढा अभिमान आहे. बरोबर आहे का? बाण उचलता पण येत नाही, पण अभिमान केवढा आहे. रूपाचा तर पत्ताच नाही. आपल्या कितीतरी फेअर अँड लवली संपल्या चांगलं बघ दिसण्याकरता. बरोबर आहे का हो? सगळे ब्युटी पार्लर वाले संपले आपले, लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून. बरोबर आहे का ना? अरे देवानं जे दिलं ते दिलं, बस संपलं. लक्षात यायले काही चरित्र? कुठलाच अभिमान उपयोगाचा नसतो. अर्जुनाचं पतन झालं. त्याच्यानंतर भीमाचं पतन झालं. भीमाचं का पतन झालं सांगू? लक्षात घ्या, त्याचं एक कारण सांगितलंय. भीमाचं पतन का झालं? तर भीम जास्त खात होता. बघा, जास्त खाणं सुद्धा पतनाला कारण आहे. भीमदादाचं जेवण कसं आहे आपण ऐकलंय बरेचदा, ऐक नाही. फक्त एकमेव महाराज धर्मराज युधिष्ठिर महाराज स्वर्गामध्ये गेल्याचं वर्णन आहे, ऐक नाही. पांडवांचं महाप्रयाण झालं आणि इकडे परीक्षितीचं राज्य सुरू झालं, है ना. कलियुगाला आरंभ झाला, परीक्षितीचं राज्य सुरू झालं. परीक्षितीचं राज्य सुरू झाल्यानंतर परीक्षितीनं विचार केला, चला एकदा फेरफटका मारावा, म्हणून राज्यामध्ये फेरफटका मारत असताना एका वनामध्ये